त्याने आता पालकमंत्र्याचं वाटप झालेलं आहे. आता जे मिळालेलं आहे त्याबद्दल ज्या माझ्या ज्या भावना आहेत मी आमचे नेते अजितदादा पवार आणि आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे व्यक्त केलेले आहेत. आणि आमच्याकडे काय आहे की श्रद्धा आणि सबुरी आणि नेत्यावर निष्ठा आहे. याबद्दलच्या सगळ्या भावना आम्ही काही मंत्रिमंडळातील माझ्या सहकार्यांनी अजितदादा पवारांच्याकडे त्या दिवशी व्यक्त केलेल्या आहेत. सरकारमध्ये भावना व्यक्त केलेल्या त्याच्यावरनं नाराज आहात का असं म्हणता येईल का? आमच्या काय भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी ठेवायची असते. शिर्डीला जाऊन आले हा आणि काय आहे की ज्या वेळेला असं युतीचं सरकार असतं त्यामध्ये काही घटना अशा घडत असतात त्या संयमानं घेऊन आपले प्रश्न निकालात काढावे लागतात. पण महायुतीच्या पालकमंत्री संदर्भात वाद थोडा चव्हाट्यावर आल्याचं सगळं आलेलं आहे. रायगड असेल आणि पुन्हा याला स्थगितीची देण्याची वेळ आली. आता आम्ही सगळे नाशिकलाच होतो 2 दिवस संपूर्ण राष्ट्रवादी आणि आता नाशिक आणि रायगड काहीतरी स्थगित दिल्याचं मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे. नेमक्या वरिष्ठांच्याकडे काय नेमक्या भावना नाही आता काय ते तुम्हाला आज सांगण्यासारखं नाही. पण महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सगळं आलेलं आहे असं म्हणायचं का? कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा आपल्या गावी आलेले आहेत आणि ह्या सगळ्या कलहामुळेच ते पुन्हा एकदा गावी आल्याचं सांगितलं जातं. आता आम्ही 2 दिवस होतो नाशिक मुक्कामी साईबाबांच्या चरणावर. त्यामुळे आता आम्ही आलोय आता सकाळीच. त्यामुळे काय झालेल्या घटना काही आम्हाला माहिती नाही. आम्ही आजच वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि ते सातत्यानं दरेगावी येतात, आपल्या शेती करायला येतात. तुम्ही बघितलं असेल अनेक वेळा तुम्ही प्रसारमाध्यमांनी दाखवलेलं आहे ते नातवाला घेऊन शेती करतायत, त्यांना शेतीचा आनंद आहे. ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री दावोसला गेल्यामुळं आता कदाचित मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही म्हणून 4 दिवस शेती बघायला गेले असतील. अनेक ठिकाणी सहपालकमंत्री नेमले गेलेले आहेत. त्याचं मागचं कारण कळतं. आता कोल्हापूरसाठी सुद्धा सहपालकमंत्री आहेत जे भाजपचे आहेत. कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्येच आता हा नवीन पद्धत नाही. ही सहपालकमंत्र्याची पद्धत नवीन झालेली आहे हे खरं आहे. पूर्वी काय असायचं की त्या जिल्ह्यातला एखादा मंत्री असला दुसरा की तो सहपालकमंत्री असायचा. मी मुंबईला गेल्यानंतर हे सहपालकमंत्री म्हणजे काय आहे हे नक्की समजून घेईन. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या जिल्ह्यात ते मंत्रीपद किंवा तो पालकमंत्री असा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात होतं. मात्र साताऱ्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 2च आमदार आहेत शिंदे गटाचे. मात्र तिथं शंभूराज देसाईंना पालकमंत्रीपद त्या ठिकाणी देण्यात आलंय. म्हणजे एकूणच नाराजी ह्या सगळ्या प्रकरणावरून वाढते. एकूण तत्व काय लावलेलं आहे हे तिघा नेतेमंडळींनी ठरवलं असेल. आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे की साताऱ्यामध्ये कमी संख्या असून सुद्धा नेमलेला आहे. आता मला मुंबईला गेल्यानंतर मी समजून घेईन की बाबा नक्की काय झालेलं आहे. नाही आता 15-20 वर्षापासून बांगलादेशी आपल्या देशात घुसखोरी करून आलेले आहेत. असे अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत. त्यांना बाहेर काढणं, त्यांना शोधणं, हे सगळे मोहिमे चालू आहेत. आता नक्की सिलोटमध्ये काय झालं आहे हे काय मी काय माहिती घेतलेली नाही. आता तसं काय असेल तर आपल्या देशाचं काय तर धोरण ठरलं असेल. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये नवीन उदय होणार आहे असे स्टेटमेंट सकाळपासून संजय राऊत करत आहे. विजय वडेट्टीवारांनी दावा केलाय की आता शिवसेना एकनाथ शिंदेची जी आहे त्याचं नेतृत्व उदय सामंत यांच्याकडे येणार आहे आणि एकनाथ शिंदे आता डावलण्याचा प्रयत्न आता सुरू झालेला आहे. त्यांच्यासोबत 20 ते 25 आमदार देखील असल्याचा दावा त्यांनी केला. ही मला नवीन बातमी आहे. नाही तसं शक्य आहे असं वाटतं का? मला नाही वाटत. मला नाही वाटत. एकनाथ शिंदेच्यावर ते सगळे लॉयल आहेत, आश्रय क्षेत्र आहे आणि तसं काय होईल असं नाही मला वाटत. आता नेमकं तत्व काय जर ठरलं असेल तर त्या तत्वाबरोबर काम म्हणजे व्हायला पाहिजे होतं. तत्व कुठं बिघडलं किंवा अशा घटना होतात. आता ते तत्व काय ठरलं होतं म्हणजे तिघा नेत्यांची काय चर्चा झाली ते आम्हाला काय सांगितलेलं नाही. आम्हाला सांगण्याची काही आवश्यकताही नाही. परंतु ज्या घटना घडत आहेत आणि जे ऐकत आहेत ते बरोबर नाही. व्यक्तिशः तुम्ही समाधानी आहात का? एकूणच तुमच्याच बाबतीत नाही, मी माझ्या भावना मी
अजितदादा पवारांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत आणि आम्ही सांगितलं अजितदादा पवारांचा जो आज शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आहे तो श्रद्धासबूर विश्वास ठेवणार आहे. पहाटेचा जो शपथविधी होता त्याला जाऊ नये अजितदादांनी असं मुंडेंनी भाषणामध्ये जे धनंजय मुंडेंनी भाषण केलं त्यावेळेला मी तिथे उपस्थित होतो. हे पहिल्यांदाच मी त्यांचं ऐकलं की त्यांनी अजितदादांना त्यावेळेला अडवलं होतं असं ते म्हणाले. यापूर्वी काही ते मला कधी बोलले नव्हते. तर मुंबईला गेल्यानंतर मी चर्चा करेन काय झालं होतं. पण हा जो काही पालकमंत्री पदावरून गोंधळ सुरू झालेला आहे त्यावरून विरोधकांना ऐकतं पोलीस मिळते. संजय राऊत तर म्हणतात महायुतीमध्ये एकमेकाचा खून करायचं तेवढं बाकी राहिले आहे. नाही ते काय संजय राऊतांचं ते काय खरं नाही. ठीक आहे, ज्यावेळेला 3 पक्ष एकत्र येतात युती सरकार असतं किंवा आपण कोइलेशन गव्हर्नमेंट करतो त्यामध्ये मतांतर असू शकतात. मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावसमधून आल्यानंतर याचा प्रश्न मिटेल आणि मला वाटतं व्यवस्थितपणानं काम पालकमंत्रीपदाचं होईल. आज मी काय सांगू शकत नाही. आता एकंदरीत ही जे आता विषय आलेले आहेत ज्या विषयावर आता तुम्ही भाष्य केलं आहे याच्यावर चर्चा होईल फडणवीस साहेब आल्यावर. पंकजा मुंडे इच्छुक आहेत पण अजितदादांनी स्वतःला ठरवलं आहे. आता सकाळपासून 2-3 प्रतिक्रिया त्यांच्या झाली की बीडकरांनाच आवडलं असते की मी पालकमंत्री झाले असते. आता हे बघा 20 वर्ष मी मंत्री आहे, 19 वर्ष आता हे विसावं लागलं. यामध्ये मी आहे 14 महिने पालकमंत्री या जिल्ह्याचा. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे. मला मिळाली 6 वर्ष तर मी लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे. कोल्हापूर महानगरपालिके निवडणुकीची जबाबदारी शिर्डीतल्या सगळ्या कार्यक्रमामधून जाहीरपणे तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे. नाही, कोल्हापूर, इचलकरंजी, जिल्हा परिषद हे आता साहजिकच आहे ना. हा पक्षाचा जो मंत्री असतो त्यानं जबाबदारी उचलायची असते आणि मी ती उचललेली आहे. जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी स्वबळावर तुम्ही लढवू शकता का? अशा पद्धतीची तयारी तुमची आहे? नाही बघा, आता आम्ही 3 पक्ष बसू, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सगळी नेते मंडळी बसू जिल्ह्यातले आणि जिथे जिथं एकत्र जाण्याची आवश्यकता आहे किंवा एकत्र आमची ताकद आहे तिथं एकत्र लढू. समजा एकेका प्रभागामध्ये 3-4 इच्छुक आहेत आमच्यात आणि आमच्या मत विभागणीमुळे जर एखादा पराभव होणार असेल आमचा दोन्ही पक्षांचा तर तिथं आम्ही कॉम्प्रोमाइज करू, ते मैत्रीपूर्ण लढती करू. परंतु कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे समन्वयाचा लढण्याचा आम्ही प्रयत्न करू. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.